नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: कुराण हदीस यवनास देशी, व्यर्थ लढविशी सुन्नीशिया. तुझ रामचंद्र झाला अयोध्येस, वधी रावणास पत्नीसाठी. कृष्ण होऊन या मामास मारिले, कोळ्याने वधिले तोच तू का. सत्य आचरण निर्मिक आधार, सुखाचे माहेर ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या ओळीमध्ये कवी धर्माच्या नावावर होणाऱ्या भांडणाचा आणि हिंसाचाराचा विरोध करतात. कुराण, हदीस किंवा इतर धर्मग्रंथाच्या नावावर लोकांनी आपसात भांडू नये, अशा प्रकारचे व्यर्थ संघर्ष करणे योग्य नाही. रामाने रावणाचा वध केला आणि कृष्णाने कौरवाविरुद्ध युद्ध केले. पण या कथांचा द्वेष आणि हिंसा वाढवण्यासाठी उपयोग करू नये. माणसाने कोणत्याही धर्माचा असला तरी सत्य, चांगले आचरण आणि मानवता यांना महत्त्व दिले पाहिजे. सत्य आचरण हेच सुखाचा आणि चांगल्या जीवनाचा खरा आधार आहे, असा संदेश येथे ज्योतिबा देतात. धर्माच्या नावावर भांडण्यापेक्षा सत्य, सदाचार, प्रेम आणि मानवता यांचा स्वीकार करावा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.